नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे एक नोटिफिकेशन आलेलं आहे. एकूण किती पदांची जागा आहे, त्याची पात्रता काय, त्याचे निकष काय, फॉर्म कसा भरायचा, परीक्षा शुल्क किती आहे, हे या व्हिडिओमधून आपण सविस्तर माहिती घेऊ. तरी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, नोटिफिकेशन हे तुमच्या समोर आहे. प्रत्येक प्रवर्गानुसार जागा वितरित केलेल्या आहेत. एकूण 72 जागा आहेत, या तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, लिपिक टंकलेखक गट क या पदाची पात्रता आपण पाहणार आहोत. वयोमर्यादा अर्ज करण्यासाठी मुदत संपण्याच्या शेवटच्या तारखेस म्हणजेच दिनांक 5/11/2025 रोजी ज्याचे वय 45 वर्षापेक्षा जास्त नसावे, सशस्त्र दलामध्ये 15 वर्षाहून कमी योगदान दिलेलं नसावं, म्हणजे जास्तीत जास्त 15 वर्षाहून जास्त असावं, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेले असावे, मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास 30 म्हणजे मराठी 30 स्पीड तुमची झालेली असावी व त्याचे प्रमाणपत्रही तुमच्याजवळ असावे. तर मित्रांनो, हा फॉर्म कसा भरायचा याबद्दलची आपण माहिती या ठिकाणी घेऊ. www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तिथे जाऊन रिसोर्स टॅब, त्यामध्ये रिक्रुटमेंट टॅबमध्ये जाऊन याबद्दलची माहिती उपलब्ध आहे. हा फॉर्म कसा भरायचा या तीन पद्धती तुम्हाला खालीलप्रमाणे दिलेल्या आहेत. सर्वप्रथम या ठिकाणी ऑनलाईन अर्ज प्रणालीवर उमेदवारांनी नोंदणी रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे. विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवश्यक कागदपत्रे तुम्हाला अपलोड करणे म्हणजे तिथे सादर करावे लागणार आहेत. आणि नंतर परीक्षा शुल्काचा भरणा तुम्हाला विहित पद्धतीने म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करावा लागणार आहे. तर मित्रांनो, आता आपण याच्यासाठी लागणारे कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट्स पाहणार आहोत. ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. यामध्ये जास्त काही नाही. 10वीचे मार्कशीट, 12वी मार्कशीट, पदवी प्रमाणपत्र, डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएशन, डोमासाईल, अनुभव प्रमाणपत्र, जातीचा प्रमाणपत्र, जात वैधता, नॉन क्रिमिनल असे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला तिथं सबमिट करावे लागणार आहेत. तर मित्रांनो, हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑनलाईन सबमिट करावे लागणार आहेत. त्यानंतर तुम्हाला फीस भरावी लागणार आहे. फीस भरल्यानंतर तुमचा फॉर्म हा सबमिट होईल. यानंतर आपण अर्ज करण्याची तारीख पाहूया. दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून दिनांक 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत हा फॉर्म तुम्ही भरू शकता. या वेबसाईटवरती तुम्हाला माहिती मिळून जाईल. तर या ठिकाणी परीक्षा शुल्क किती आहे, काय आहे, आपण या ठिकाणी पाहू. ओपनसाठी म्हणजे खुल्या वर्गासाठी 1000 रुपये फीस आहे. मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी 900 रुपये फीस आहे. हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, या पदाच्या काही सेवा प्रवेशोत्तर शर्ती आहेत, या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत. याबद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता. तर मित्रांनो, यानंतर आपण या परीक्षेचं स्वरूप पाहणार आहोत. TCS मार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. 100 प्रश्नांची प्रश्नपत्रिका असेल. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी असेल, म्हणजेच तुमची एकूण 200 गुणांचा पेपर असेल. हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आणि कमीत कमी 45% गुण तुम्हाला प्राप्त करणं आवश्यक आहे. आणि प्रवेश प्रमाणपत्र हे तुम्हाला 7 दिवस अगोदर तुम्हाला वेबसाईटवरती मिळून जाईल. यानंतर उमेदवारांनी काही सोबत आणायचे कागदपत्रे या ठिकाणी दिलेले आहेत. यामध्ये जास्त काही नाही. पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा माजी सैनिक ओळखपत्र, आधार कार्ड यापैकी काहीही चालेल. हे नॉर्मल आहे. याबद्दल खाली काही गाईडलाईन दिलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर याबद्दल काही अधिक इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.